नमस्कार मित्रांनो, आज करणार आहोत आपण तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी। त्याला लागणारं साहित्य: हिरवी मिरची, लाल मिरची, कढीपत्ता, टमाटर, हिरवी मेथी, कोथिंबीर, आलं लसूण, एक कांदा आणि वाटीभर ओले तुरीचे दाणे। नवीनच निघत आहे, आता सुरुवात आहे, छान कोवळे कोवळे आहे। तर मी आमटी करणार आहे। तर आता आपण याला मिक्सी धरायचं आणि पूर्ण छान आहे ना बारीक करून घ्यायचं। मेथी पण छान बारीक कट करून घ्यायची। तुम्हाला जर खलबत्त्यामध्ये काढायचं असलं तर खलबत्त्यामध्ये पण काढू शकता, बारीक करू शकता। मला मिक्सरला धरायचं आहे। कोथिंबीर पण बारीक बारीक कट करून घ्यायची। छान चवीला खूप छान असते ओल्या शेंगाच्या आमटी, तुरीच्या शेंगाची। टमाटर आहे तर मी किसून घेत आहे। टमाटर छान मी किसून घेतलं, किसणीच्या साहाय्याने काढून घ्यायचं। दाणे आपण आता बारीक करून घेऊ, ओले दाणे। 2 हिरवी मिरची, छान पल्स मोडवरच आहे ना, मी जाडसरच दळून घेतला। कांद्याची पात टाकणार आहे मी, याला पण मी बारीक करून घेते। तर मी इथे कढई ठेवली, कढईमध्ये तेल टाकून घेत आहे। बघू शकता तेल आपलं तापलं आहे। राई जिरा फोडणीला द्यायचं आणि राई छान आपली तडतड करत आहे। जिरा पण घालायचं, कांदा, लाल मिरची, कढीपत्ता, लसूण जिरा पेस्ट, हिरवी पात कांद्याची आणि त्याच्यानंतर थोडे आपण मेथी टाकणार आहोत। हे छान परतून घ्यायचं। आता आपण मेथी टाकून घेऊ। गावकडच्या पद्धतीने तुम्हाला मी सांगत आहे, खूप छान असते भाकरीसोबत किंवा चपातीसोबत, खूप छान असते ओल्या दाण्याची आमटी। नक्की तुम्ही ट्राय करा मी सांगितल्याप्रमाणे। छान आहे ना, भाजून घ्यायचं सर्व आपलं साहित्य आहे ते तेलामधलं, तांबूस कलरवर छान भाजून घ्यायचं, जेणेकरून कच्चं राहिलं पाहिजे। बघू शकता छान आपले कांदा वगैरे छान भाजला गेलेला आहे। आता आपण टमाटर जो किसला होता ते पण टाकून घेते आणि चवीपुरतं मीठ, हे पण छान आपण फ्राय करून घेऊ। अशा पद्धतीने मी याच्यामध्ये घालायला पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे। कोथिंबीर पण तेलामध्येच घालून घेते। तेलामध्ये कोथिंबीर भाजलं तर टेस्ट खूप छान येते, कोणतीही रेसिपी असू दे। तेलामध्ये मी हळद टाकून घेते, ही पण छान परतून घ्यायची। लाल तिखट हे पण छान टाकून घ्यायचं। मी हिरवी मिरची वापरली, त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता। हा दाण्याचा कूट आहे, मी टाकून घेते। याला पण छान परतून घेऊत आपण, परतल्यामुळे आहे ना छान टेस्ट मिळतो। छान परतून घ्यायचे। बघा सुटा सुटा एक एक दाणा राहिलेला आहे, छान येते टेस्ट, पण जास्त बारीक नाही करायचं। ही पण छान परतून घ्यायचं तेलामध्ये। आपण अगोदर भाजलं नाही ना, त्यामुळे आपण आहे ना तेलामध्ये आता भाजून घेत आहोत।
थोडं धनिया पावडर घालून घेते. खूपच छान असते ही आमटी. आता आपलं भाजण झालेलं आहे. आता गरम पाणी टाकून घेते मी. गरम पाणी टाकल्यानंतर छान आपण मिक्स करून घ्यायचं. तुम्हाला पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. गरम मसाला पण घातला तरी चालतो. आणि छान आता आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. 2 ते 3 मिनिट छान आपण याला शिजवून घेऊ. तर बघा मित्रांनो, ओल्या दाण्याची आमटी, तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी अशा प्रकारे छान शिजली आहे. छान आहे ना, घट्ट झालेली आहे. तर मी गॅस बंद करते. माझी चपाती पण तयार आहे. या जेवायला. चपाती पण छान फुगत आहे. बघू शकता मित्रांनो, किती छान कलर आलेला आहे. एकदम छान झाली आहे आमटी. तर तुम्हाला तुरीच्या ओल्या दाण्याची आमटी कशी वाटते रेसिपी नक्की कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त खा, स्वस्त राहा, स्वतःची काळजी घ्या. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.